केल्याची माहिती मिळाली आहे। सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी हा वेषांतर करून ठाण्यात आला होता। यानंतर हिरानंदानी इथं सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटवर तो कामगारांसोबत राहिला। मात्र ज्यावेळी पोलीस त्याच्या शोधात आल्याचं कळलं तेव्हा हा आरोपी इथं असलेल्या झाडाझुडपांमध्ये लपला। यानंतर पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतलंय। दरम्यान सैफच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशानं गेल्याचं या आरोपीनं कबूल केलंय। आरोपी मोहम्मद आलियान हा नाव बदलून राहत होता। दरम्यान मांद्रे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याला आज सुट्टीकालीन कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान या संदर्भात आज सकाळी 9 वाजता पोलीस पत्रकार परिषद देखील घेतील। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, आरोपी ठाण्यामध्ये आलेला होता, त्याला कसं पकडण्यात आलं? अजय, माझा आवाज पोहोचतोय? आरोपीला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हा आरोपी दादरमध्ये गेला होता। तिथून त्याने हेडफोन्सची खरेदी केली। वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात देखील तो आढळलेला होता। वेषांतर करून तो फिरत होता आणि त्यानंतर तो ठाण्यामध्ये आला। ठाण्यामध्ये एका कन्स्ट्रक्शन साईटवर लेबर कॅम्पमध्ये तो कामगारांसोबत राहत होता। जेव्हा त्याला कळलं की पोलीस आता आपल्याला पकडायला येणार आहेत, त्यावेळी तो जवळच असलेल्या झाडाझुडपांमध्ये लपला। पण या झाडाझुडपांना देखील पोलिसांनी घेराव घातला आणि पळून जाण्याचा कोणताही मार्ग न उरल्यानं अखेर तो पोलिसांना शरण आलेला आहे। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, ठाण्यातून या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात, त्याला पकडण्याचा